नमस्कार मंडळी. मार्च मेला आला की कोकण म्हणजे कोकणकरांना एकदम सर हवत नाही, गावाला जायची ओढ लागली असते. तशीच या कोकणकराला सुद्धा लागलेली आहे. कारण की शिमगा उत्सव जवळ आलेला आहे. सर्वांना माहिती आहे. माझा गाव जो आहे तो खेड तालुक्यामध्ये किसंगी गाव आहे आणि इकडे आपण आता चाललो आहोत. ज्यांना माहिती नाही याच्यासाठी मी सांगतो आहे. आणि अगर चॅनलमध्ये नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण डायरेक्ट जाऊन माझ्या खेड गावात भेटूया, म्हणजे तिसंगी गावात भेटूया. केदार कालकाई आमचे ग्रामस्थान आहे आणि त्यासाठी आपण चाललो आहोत. लेट्स सी. तुम्हाला मजा येईल आणि हर एक कोकणी माणसासारखं मला पण एकदम आतुरतेसारखं राहत नव्हतं आणि याच्यासाठी माणसांना, सर्व चाकरमान्या लोकांना पण माहिती असेल आणि गावकरी लोकांना सुद्धा माहिती असेल की आपण सुट्टी टाकून आवर्जून या शिमग्या उत्सवाला जातो. ह्याचं कारण म्हणजे की लोकं देवांना भेटायला जातात आणि आपण कोकणी लोकांसाठी स्वतः देव त्यांच्या घरी भेट द्यायला येतो. ह्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट काय असू शकते? त्यासाठी आपण आतुरतेने आपल्या गावी जात असतो. तसंच मी सुद्धा चाललो आहे. भेटूया आपण माझ्या गावी आणि प्रवास कसा होतो ते बघूया. चला. देवचारी ही दिशा भक्ती रसदराचा का प्रेमचारी ही दिशा भक्ती रसदराचा गाइस अभी हम लोग गांव में पहुंचे शिमगा एक्चुअली और मेरी आई इधर है और अभी बाबा आपको चल के दिखाएंगे काठी से कैसा चलता है. तिला काठीने कसे चालतात काठीवाले माणसं कसे चालतात? आणि बिना काठीवाले कसे चालतात? हां, बिना काठीचे चालू नको असंच ना, डायरेक्ट स्ट्रेट. हाँ वेरी गुड. मेरे बाबा की उम्र इतनी, ये काठी की गरज नहीं पड़ती पर आई को पड़ती है. बरोबर ना. आरामात एकदम काय नाही. या पुजी पाणी मार. बोला नमस्कार. अरे तुम्ही पण आहे. तो घालतो काय काय ही गोष्टी ना झालं 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 रे हे करायला ते हे हे नाही आता
Cepat Pak, tabik. Bola main dulu. तशा पद्धतीने आपण घरची भावाची त्यांच्या मुलाबाळांच्या हक्काला उभी करतात. मुलाबाळा आहेत बाजार वस्ती आहेत मोठा पाठी नोकरी धंद्यात गाडी घोडा जाणार येणार कुठला आधार कार्ड विघ्न असेल तर मोठे मान्य कर संभा करत जर तुम्ही वेळ काढला तर देव पण तुम्हाला गाडी मिळाली. त्याचं मला हा बोलला होता. ते बघा तिकडे सेलच खराब आहे. काय लावतोय बुवा? बुवा फर्स्ट इनिंग आहे का? सेकंड इनिंग. पाणी घे. बुवा बनियान पण काढतात. शपथ असं नियम सर्वांनाच आहे. त्याला म्हणतात निशाणी. मला मारेल. सो अशा ठिकाणी आपला शेंगा उत्सव आज लवकरात लवकर म्हणजे सकाळीच होता. तर त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता एकदम पहाटे 5 वाजता उठावं लागलं आणि आम्ही आय थिंक सो 3 वाजताच पोचलो गावी. आय थिंक मी 2:30ला पोचलो होतो आम्ही. पण झोपेपर्यंत 3 वाजले, पण झोप काय झाली नाही, झोप लागतच नव्हती आणि डोळा काय लागलाच नाही. तर जागेत राहिलो. स्वतः बघू काय होतं काय नाही.
आणि मी तुम्हाला आता आमच्या गावचा निसर्ग हे बघू शकता. आमच्या काकांचे कृष्ण काका त्यांचे वासरू गाई एवढे आहेत. हे गाई पोच देत आहेत आणि एकदम उत्कृष्ट आहे. आपण बघू शकताय असा शिमगा उत्सव असतो. आणि पालखी नाचवायचं पण असतं, पण जेव्हा कोणाकडे वस्तीला असते किंवा अशाला असते, म्हणजे वस्ती म्हणजे ज्याच्याकडे थांबते, तेव्हा आपण नाचवू शकतो. नाचवायचा ब्लॉग आला असता, बट आम्ही थोडे म्हणजे आमच्या इकडे आलो तेव्हा आम्ही आमच्या इकडे कोणाकडे वस्तीला नाही, पण जिकडे वस्तीला असेल तिकडे जाऊन आपण नाचवू शकतो. अशी आहे प्रथा. आमच्या वाडीत नाही थांबले म्हणून आता ते नाचवायचं थोडं राहिलं आहे. पुढच्या वर्षी बघू, प्रयत्न करला आहे, बोललेलं आहे, पण काय होतं ते तुम्हाला समजेलच. चला आता ब्लॉग चालूच राहणार आहे आणि कंटिन्यू ठेवा, तुम्हाला जसं दिसेल तसं. आवाज करायचा नाही. नाही या आवाज घालू नको तू. हा हा आवाज घालतो नाही. केदार कालकाईच्या नावानं हा सांग बोलो. केदार काकाच्या नाव सांग बोलो. सांग मला. बरोबर ना. हे बघा, इकडे विराजमान होते आमचे देव, आमच्या घरी भेटतात.